स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मागील पाठाला आपण स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट, फंडामेंटल क्वांटिटीज आणि इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स हे घटक पाहिले. आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट, मेजर कॉजेस ऑफ इरर्स इन मेजरमेंट हे घटक पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजेच अचूक मापनाचे महत्त्व. हाऊ ॲक्युरेट मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार आहे यावर ठरते. अकॉर्डिंगली अन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी युज्ड फॉर द मेजरमेंट. त्याचप्रमाणे योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो. मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रिझियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड युज्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. ड्यू टू ॲडव्हान्समेंट्स इन टेक्नॉलॉजी, डिव्हाइसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ quantities like distance, mass, time and temperature are available now. For example, distance and time in connection with very important sports competitions, mass of gold, body temperature, etc. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापने अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. जसे अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाशी निगडीत अंतरे व काळ, सोन्याचे वस्तुमान, शरीराचे तापमान इत्यादी. मेजर कॉजेस ऑफ इरर्स इन मेजरमेंट. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. फर्स्ट, नॉट युझिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. योग्य साधनांचा वापर न करणे. नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल इरर्स अदर दॅन धिस. याशिवाय होणाऱ्या इतर त्रुटींची तुम्ही यादी करा. बघा काय तुम्हाला मिळते का. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. पेट्रोल पंपावर जेवढे लिटर पेट्रोल घेतल्याचे दर्शवले जाते तितके पेट्रोल प्रत्यक्षात मिळाले आहे का. टू इन्शुअर धिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाइम टू टाइम. धिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. पेट्रोल प्रत्यक्षात मिळाले आहे याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापनाने ते अधूनमधून तपासणे गरजेचे असते आणि यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात. स्टँडर्डायझेशन म्हणजेच प्रमाणीकरण. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर्स युज्ड इन द मार्केट. बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित करणे गरजेचे असते. व्हाईल बाईंग थिंग्स ॲट ग्रॉसरी शॉप्स, द व्हेजिटेबल्स मार्केट, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो टू. किराणा दुकान, भाजी मंडईमध्ये भाजी विकत घेताना तुम्ही हे काळजीपूर्वक पाहावं. तुमच्या पालकांनाही सांगा. फर्स्ट, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर्स. तराजू वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का. इज द बॅलन्स स्टेबल इन द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. तराजू स्थिर आहे का. तराजूचा काटा सरळ आहे का. इज द वेट मेड ऑफ मेटल. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड. माप धातूचेच आहे का. तराजू कसा धरला आहे. हॅज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ. तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे हे बघा. पुढे आहे कोण काय करते ते आपण पाहूया. टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बीइंग चीटेड, अ वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन फंक्शन ॲज पार्ट ऑफ द फूड, अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. ग्राहकांची वजनमापनामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. ऑफिसर्स ऑफ धिस सब डिव्हिजन विजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाइम टू टाइम अँड ascertain whether the weights and balances being used are proper or not. It is binding by law to use standard weights and measures.
या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले जात आहे की नाही, तराजू योग्य आहे की नाही याची खात्री करत असतात. इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ द वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन टू ग्रँड licenses for the production, sales and repairs of weights and measures. प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यासाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप उपविभाग करतो. डू यू नो? माहीत आहे का तुम्हाला? ड्युरिंग द रेनी सीझन यू माइट हॅव हर्ड, सीन अँड रीड न्यूज रिगार्डिंग how much water is collecting in the dam, how much water is being released and about the present stock of water in the dam. Do you know the following terms in this connection? धरणामध्ये किती पाणी साठत आहे, किती पाणी धरणातून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे या संदर्भातील बातम्या पावसाळ्याच्या काळात तुम्ही ऐकल्या, पाहिल्या तसेच वाचल्या असेल. या बाबतीत तुम्हाला खालील बाबी माहीत आहे का? फर्स्ट, TMC म्हणजेच 1 TMC मीन्स 1000 मिलियन क्युबिक फीट. 1 TMC पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजेच 1 अब्ज घनफूट पाणी एवढे. 1 क्युबिक फूट मीन्स 28.317 लिटर्स. 1 घनफूट म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC म्हणजेच 28 अब्ज 31 crore 68 lakhs 46,592 liter. That is about 28.370,000 million liter. 1 TMC म्हणजेच 28 अब्ज 31 करोड 68,46,592 लिटर म्हणजेच सुमारे 28.317 अब्ज लिटर. बघा किती आहे.